तर आज माझ्या हातानं अशी काहीतरी चूक झालेली होती, तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगतेच. तर आता संध्याकाळची 6 वाजलेले होते, तर मी देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि नमस्कार केलं आणि इकडे आले मी स्वयंपाक करायला. तर मी ते डाळ भातचा कुकर लावून दिला आणि थोडंसं चहा केलं. तर मी आता पीठ मळून घेते आणि भाजीला काय बनवायचं तेच माझ्या डोक्यात चाललेलं होतं. तर इकडे डाळ पण मस्त शिजून तयार झालेली होती. तर मी डाळीला फोडणी दिली आणि मस्त अशी चिरलेली कोथिंबीर वरती टाकून मी डाळीला उकळी येऊन झाकून ठेवून दिलं. तर आज मला पुरणपोळी बनवायची होती, कारण मी काल पुरण बनवलेलं होतं, तर त्यातलंच पुरण थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं. तर त्याचंच मला आज पुरणाच्या पोळ्या बनवायच्या होत्या. तर जास्त काही नाही, मला 2-3 अशा पुरणाच्या पोळ्या बनवायच्या होत्या. तर इथे पीठ पण मस्त असं मळून तयार झालेलं होतं. तर मी इथे पुरणाच्या पोळ्या बनवायला घेतल्या. तर याईनी काही पुरणाची पोळी खात नाही, तर त्यांच्यासाठी मी थोडीशी साधी पोळी बनवून घेतली. तर माझ्या हातानं अशी काही चूक झाली होती की मी वरणामध्ये मीठच टाकायचं विसरले होते. तर असं मस्त असं जेवण आपलं तयार झालेलं होतं. तर तुम्ही पण या जेवायला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.